मित्रांनो, ज्या महिलांनी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्टमध्ये अर्ज हे केले होते, आता अशा महिलांच्या बँक खात्यावरती 3000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, 1 जुलै ते 31 जुलैपर्यंत ज्या महिलांनी अगोदर अर्ज केले होते त्या महिलांच्या बँक खात्यावरती अगोदर 3000 रुपये हे 17 ऑगस्टच्या अगोदर जमा करण्यात आले होते। परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज करण्यास सुरुवात केली होती, म्हणजेच नवीन पोर्टलवरून ज्या महिलांनी ऑगस्ट महिन्यामध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज हे केलेले आहेत, आता अशा बहिणींच्या खात्यावरती सुद्धा 3000 रुपये जमा होण्यास आजपासून सुरुवात झालेली आहे। त्यामुळे ज्या महिलांचे फॉर्म हे ऑगस्ट महिन्यातच भरले आणि ऑगस्ट महिन्यातच त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांना अगोदर पैसे हे मिळाले नव्हते, तर आता अशा महिलांच्या बँक खात्यावरती सुद्धा, म्हणजे जे बँक खाते तुमची डीबीटीला लिंक असेल, म्हणजे जे बँक खाते तुमचे आधार कार्ड सोबत लिंक असेल, त्या बँक खात्यामध्ये 3000 रुपये आता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तसेच ज्या महिलांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असतील परंतु त्यांच्या बँक खात्यावरती अजून पैसे हे मिळाले नसतील, तर अशा महिलांनी आपले बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झालेले आहे की नाही हे बँकेत जाऊन जरूर चेक करून घ्यायचे आहे। कारण की जुलै महिन्यापासून सुद्धा बऱ्याचशा महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले आहेत, परंतु त्यांच्या बँक खात्यावरती सुद्धा अद्याप कुठल्याही प्रकारचे पैसे हे जमा झालेले नाही आहेत आणि त्याचे कारण एकच असू शकते मित्रांनो, आणि तो म्हणजे तुमचा बँकेचा प्रॉब्लेम। होय मित्रांनो, ज्या महिलांचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक नाहीये अशा महिलांचेच पैसे फक्त आलेले नाहीयेत, किंवा ज्या महिलांचे एकापेक्षा जास्त अकाउंट आहेत, बऱ्याचशा महिलांचे डबल खाते असतात मित्रांनो, आणि अगोदरचे जे खाते असते ते तुमच्या आधार कार्ड सोबत लिंक झालेले असल्या कारणाने त्या खात्यात सुद्धा तुमचे पैसे हे बऱ्याचशा महिलांचे गेलेले आहेत आणि त्यांनी हा फॉर्म भरत असताना जे काही अकाउंट दिलेले असेल तर त्या बँकेत त्यांनी चेक केलं असेल तर त्या ठिकाणी त्यांना ते पैसे मिळणार नाहीत, कारण की त्यांनी अगोदर खोललेल्या बँक खात्यात त्यांचे आधार कार्ड हे लिंक झालेले असेल, पोस्टात किंवा इतर कुठल्याही बँकेत, तर त्या बँकेत त्यांचे आधार कार्ड लिंक झाले असेल, म्हणून लाडकी बहीण योजनेचे 3000 रुपये हे तुमचे त्या बँकेत सुद्धा जाऊ शकतात। तर त्या ठिकाणी सुद्धा चेक करून घ्यायचे आहे। तसेच जर तुमचे एकच खाते असेल आणि तरी सुद्धा तुमचे पैसे अजून आलेले नसतील आणि तुमचा फॉर्म हा अप्रूव्ह झालेला असेल आणि तरी सुद्धा तुमचे पैसे हे आले नसतील, तर एकदा बँकेला भेट देऊन तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झाले आहे याची खात्री करा। तसेच जर तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झालेले नसेल तर ते लगेच लिंक करून घ्या, म्हणजेच तुम्हाला न मिळालेले पैसे हे येत्या 8 दिवसात मिळून जातील। त्यामुळे जेवढ्या पण महिलांचे अर्ज हे अप्रूव्ह झालेले असतील परंतु त्यांना अद्याप पैसे मिळाले नसतील, तर अशा सर्व महिलांनी आपल्या बँकेला एकदा भेट देऊन कन्फर्म करून घ्यायचे आहे की तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झाले आहे की नाही। एकदाचे तुमचे बँक खाते हे आधार कार्ड सोबत लिंक झाल्यानंतर तुम्हाला येत्या 8 दिवसामध्ये माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुमचे राहिलेले पैसे हे तुम्हाला मिळून जातील।